नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे साखरेची कहाणी. लेखक आहेत य.व्ही. माने. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. सकाळ होताच चंदू उठला. त्याने दात घासले, तोंड धुतले. आईने त्याला दुधाचा पेला भरून दिला. चंदूने दुधाचा पहिला घोट घेतला. मात्र तो आईला म्हणाला, हे काय ग आई, दुधात मुळी साखरच नाही. आईने साखराचा डबा त्याच्या पुढे ठेवला. साखर घेण्यासाठी चंदूने चमचा डब्यात घातला. तोच काय आश्चर्य, साखर बोलू लागली. चंदू, अरे रोज माझी एवढी आठवण काढतोस, पण माझी विचारपूस कधी केलीस का तू? मी जन्मले कशी, तुझ्याजवळ येते कशी, आहे का तुला काही माहीत? चंदू म्हणाला, नाही ग बाई नाही. सांग तर मला तुझी कहाणी सांगते. हां, ऐक नीट. माझं मूळ घराणं म्हणजे ऊस. तुम्हा लोकांची अशी निरनिराळी गोत्र असतात ना, तशाच ऊसाच्याही पुष्कळ जाती आहेत. पण त्या काही आता मी तुला सांगत नाही. ऊस तयार झाला म्हणजे मग तो तोडून कारखान्याकडे आणतात. मग तो गव्हाणी टाकतात. गव्हाणी म्हणजे सरकता लोखंडी पट्टा. तेथून तो ऊस यंत्राच्या मदतीनं चरकाकडे जातो. तेथे त्याचे बारीक तुकडे होतात. 4-5 चारकातून पिळून ऊसाचा रस काढतात. त्या रसाचं वजन करतात. मग तो सगळा रस गरम करतात. त्यात पुष्कळ घाण असते. ती काढून टाकण्यासाठी चुनखडी, गंधक अशी औषधं वापरतात. रस शुद्ध केल्यावर तो पुन्हा उकळतात. मग हा रस मोठ्या टाकीत गोळा करतात. या टाकीत रसातील सगळी मळी, पाण्यातील गाळ खाली बसतो ना, तशी खाली बसते. मग शुद्ध रस बाहेर येतो. हा रस खूप उकळतात. तो खूप उकळला की त्याची काकवी तयार होते. या काकवीलाही गंधकाचा वास देऊन शुद्ध करतात. ही काकवी पुन्हा उकळली की तिचे असंख्य लहान मोठे दाणे तयार होतात. हेच माझं पहिलं रूप. पण यावेळी मी बरीच मळकट दिसते. मला स्वच्छ करण्यासाठी पुन्हा माझ्यातली मळी काढतात. मग मी कशी पांढरी शुभ्र दिसते, अगदी आता तुझ्यासमोर आहे तशी. कधी मी बारीक असते तर कधी जाड. मी बारीक जाड अशा स्वरूपात तयार होते. मग माझ्या आकाराप्रमाणे मला वेगवेगळ्या पोत्यात भरतात. चंदू, मला जिभेवर ठेवलं की तुझं तोंड किती गोड होतं. अरे तुझंच काय, मी मुळी सगळ्यांचंच तोंड गोड गोड करते. म्हणून तर तोंडात साखर पडो असं सगळे म्हणतात. तुम्हाला जशी मी आवडते तशी मोठ्यांना पण आवडते. तुम्ही दूध पिता त्यावेळी हटकून तुम्हाला माझी आठवण होते. सणासुदीला माझ्यामुळेच तुम्हाला गोडधोड खायला मिळतं. तुम्हाला आवडणारे चॉकलेट आणि गोळ्यांमध्ये मी असतेच. इतकंच काय, तुम्ही आंबा, पेरू, चिक्कू, केळी ही फळं खाताना, त्यातही मी उसातल्यासारखी दडून बसलेली असते. दिसत मात्र नाही. साखरेची कहाणी संपली. चंदूने दुधाचा पेला तोंडास लावला. त्या दुधाची गोडी चाखत तो म्हणाला, खरंच साखर गोड तशी तिची कहाणीही गोड. तर मित्रांनो, साखरेची कहाणी हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप धन्यवाद.